एक ब्रेकिंग न्यूज अशी पुण्यात एका पबकडनं कंडोम आणि ORSचं वाटप करण्यात आलंय। पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांना कंडोमचं वाटप करण्यात आलंय। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हे वाटप करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पुण्यातील हाय स्पिरिट पबचा हा दावा आहे। पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे। कंडोम वाटणं हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे एका पबकडनं कंडोम आणि ORSची पाकिटं जी आहेत त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अभिजित, कंडोम आणि ORSची पाकिटं जी आहेत त्याचं वाटप करण्यात आलं, पण हे करत असताना पबने काय युक्तिवाद केलाय, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच जसं आपल्याला माहिती आहे की 9 वर्षाच्या स्वागतासाठी आता सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। पब हॉटेल्स हे आता खरं तर तयार झालेले आहेत, पण पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पब कडून जो आहे तो एक व्हिडिओ पब मधून आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। कारण निमंत्रितांना या पब मधून 2 वस्तू खरं तर देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक खरं तर कॉन्डोमचं पाकिट जे आहे त्या पाकिटाचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। खरं तर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी देखील सुरू केलेली आहे। लोकांचे जे त्या पब मध्ये जे लोक होते त्यांचे जबाब देखील नोंदवायला सुरुवात केलेली आहे। मुंढवा परिसरात हा खरं तर पब आहे आणि गेल्या 2 दिवसापासून हा सगळा प्रकार घडत असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर हे सगळे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे तर पब कडून किंवा पबच्या ऑफिशियली असं सांगण्यात आलंय की हा सगळा जनजागृतीचा प्रकार आहे। जनजागृती करण्यासाठी आम्ही हे सगळं केलं गेलेलं आहे। पण युवक काँग्रेसकडून सुद्धा या सगळ्या वृत्तीवर जो आहे या प्रकारावर आक्षेप जो आहे तो घेतला गेलेला आहे। हा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो त्यामध्ये दिसतंय की पब मध्ये जे मुंढवा परिसरात पुण्यातील हे पब आहे। खरं तर उद्या 31 आहे। पुणे शहर असेल, मुंबई असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब आणि हॉटेल्समध्ये तरुणांची वेगवेगळ्या वयोगटातली लोक एकत्र येतील आणि आता पबने असा युक्तिवाद केलाय की ह्या गोष्टींचं वाटप करणं हा काही गुन्हा नाहीये। धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।